दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिककरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी द्वारका इथं कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक अंडरपासचं काम गेल्या महिन्याभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे। आज या कामाची पाहणी केली असता भुयारी मार्गाचं कॉन्क्रिटीकरण आणि पिलर्सचं काम वेगानं सुरू असल्याचं दिसतंय। या अंडरपासचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात आधुनिक ड्रेनेज सिस्टीम आणि हायटेक लाइटिंग असेल, ज्यामुळे पावसाळ्यातही पाणी साचणार नाही। अंडरपासचं काम चांगलं सुरू आहे, पण सध्या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते। धूळ आणि वळवलेल्या मार्गांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। हे काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे। या रखडलेल्या कामामुळे सध्या नाशिककरांना रोज सकाळी आणि संध्याकाळी पाऊण ते 1 तास वाहतूक कोंडीत अडकावं लागतंय। धूळ आणि प्रदूषणामुळे स्थानिक व्यावसायिक त्रस्त आहे। प्रशासनाच्या दाव्यानुसार आणखी काही महिने हे काम चालेल आणि 2026च्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा अंडरपास पूर्णपणे खुला होईल असं सांगण्यात आलंय। काम पूर्ण झाल्यावर मुंबई, पुणे आणि धुळेकडे जाणारी वाहतूक थेट निघून जाईल आणि द्वारका चौक सिग्नल फ्री होईल। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।